उन्हाळ्यामध्ये सर्वांसोबतच हा प्रॉब्लेम होतो की उन्हाळ्यामध्ये भूक लागते पण जेवण धकत नाही. आता रोज रोज नवीन तरी काय बनायचं, तर जेवणासोबत काहीतरी चमचमीत आणि झणझणीत जेवणासोबत पाहिजे असते की जेणे जेवणाची चव तर बदलूनच जाते आणि दोन घास पण शिल्लक धकतील. तर असं मी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये चटणी तयार करून ठेवते, जेणेकरून वरण भातासोबत किंवा मग भाजी पोळी सोबत 1-2 चमचे चटणीचे घेतले की चव येते आणि 2-3 घास शिल्लकच जातात. तर सर्वात अगोदर मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर बेडगी मिरची आणली. अजिबात तिखट नाही, दिसायला लाल जरक दिसते, रंगही छान येतो चटणीचा, पण अजिबात तिखट नसते. आता शेंगदाण्यासोबत मिरची ही थोडी थोडी करून मी भाजून घेतलेली आहे आणि एका परातीमध्ये काढून घेतले. आता शेंगदाण्याचे टरफलही काढून घेणार, थंडे झाले. आणि एका बाजूला मी लसूण सोलून घेतला. आता तुम्ही बघू शकता की एवढा मोठा मी लसूण घेतलाय, तरी जितकं जास्त लसूण टाकलं ना की चटणीची चव खरंच खूप भारी येते. तुम्ही एक वेळा ही चटणी बनवूनच बघा, दरवर्षी तुम्ही हे नक्की ट्राय करणार, नक्की बनवणार. तर असं एक एक थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमधून मिरच्या बारीक करून घ्यायच्या. फक्त म्हणजे जास्त बारीक नाही करायचंय, थोडंसं जाडसरच ठेवायचंय. तर शेंगदाणे पण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि मिरच्या पण मिक्सरमधून काढून घेणार आहे, पण फक्त जास्त बारीक नाही करायचंय, थोडंफार त्याला जाडसर ठेवायचंय. आणि लसूण पण असं तुम्ही लागलं तर कुटून पण घेऊ शकता, जेणेकरून लसणाची चव अजून भारी येईल चटणीमध्ये. आता कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये मी तेल टाकलं. तेल बऱ्यापैकी चांगलंच टाकायचंय, म्हणजे जेणेकरून चटणी चांगली परतवल्या गेली पाहिजेत. आता याच्यामध्ये मोहरी टाकली आहे 1 छोटी वाटी आणि जिरं टाकलं 1 छोटी वाटी. त्यानंतर फ्रेश ताजा कढीपत्ता धुवून घेतला होता, तर तो कढीपत्ताही टाकून घेतलाय आणि जो कुटलेला लसूण असतो किंवा मग मिक्सरमध्ये थोडंसं आदरवदर मी वाटून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे, तो पण टाकेन आणि असं खरपूस मस्त क्रंची स्वाद येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर जी आपण मिरची दळून घेतली मिक्सरमध्ये, तीही याच्यात टाकून देणार आहे. याच्यामध्ये मी मिरची अजिबात बारीक वाटून घेतलेली नाहीये, थोडीशी आदरवदरच ठेवली, जेणेकरून चटणीचा स्वाद मस्त येते आणि छान कुरकुरीत होते. आता याला परतून घ्यायचंय, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे आणि कंटिन्यू चालू ठेवायचं आणि परतून घ्यायचंय. चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचंय, मीठ भरपूर लागणार आहे कारण चटणी खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे. इथे 2 चमचे मी मिठाचे टाकून घेतले आणि बऱ्यापैकी 2 ते 3 मिनिटं सारखं याला परतून घेतलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं पुढे शेंगदाणे जे मी कुटून घेतले किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले ते टाकणार आहे. शेंगदाणे पण अजिबात तुम्ही बारीक करू नका, थोडेसे जाडसर राहू दे, ज्याच्याने चव मस्त येते चटणीमध्ये. आणि बघा 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपली मस्त झणझणीत रंग किती भारी आलाय आणि छान चविष्ट चटणी बनून तयार होऊन जाते. याला थंड केल्यानंतर एका भांड्यामध्ये भरून ठेवायचं, एका डब्यात भरून ठेवायचं आणि 4 काय 5 महिनेही तुम्ही ही चटणी वापरली तर अजिबात वाकस होत नाही, कुरकुरीत आणि खरपूस चव येते आणि तोंडाची चवच बदलून जाते. तुम्ही एक वेळा ही चटणी बनवूनच बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशाच सोप्या आणि बिलकुल मजेदार रेसिपीज करता मराठी तडकाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपण अजून चांगल्या आणि चविष्ट रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार. अगदी सोपी पण तोंडाला चव आणणारी ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची बेगडी मिरचीची चटणी किंवा खुडाची रेसिपी एन्जॉय करा. तोपर्यंत धन्यवाद.